नमस्कार मैत्रिणींनो. तर कशा आहात सर्व? तर बघा, इथं मी तहसीलमध्ये गेलेली होती. आजचा होता शनिवार. तर आज माझं काही काम झालं नाही. नवीन अर्ज काही घेऊन नाही राहिले. ते संजीव गांधी निराधारचं काही माझं काम होऊन नाही राहिलं. तर मी तिकडून मग नंतर लवकरच वापस आली. काही शॉपिंग केली. श्रीकृष्णासाठी ड्रेस वगैरे घेतले. लवकर गोकुळाष्टमी येणार आहेत म्हणून मी ड्रेस वगैरे घेऊन घेतले. आणि थोडं म्हणजे एका कृष्णाला ड्रेस घ्यायचा राहिलेला आहे माझा. तिकडून येताना मंदिरात पण गेली आणि बघू शकता तिकडून आल्यानंतर मग पोळ्या वगैरे टाकल्या होत्या मी. त्याच्यानंतर भरीत केलं. तर प्रतीकला तर काही म्हणजे भरीत जेवायचं नव्हतं, तर मग त्याच्यासाठी बटाटे उकडले. त्याच्यामध्ये मस्त ठेचा वगैरे टाकला. मस्त ठेचा बनवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही किती छान मस्त ठेचा. आता मी इथे बनवत काय आहे तुम्हाला माहिती आहे का? तर सकाळी तर मी प्रतीकसाठी बनवला होता. मी मस्त रव्याचा ढोकळा बनवला होता, पण तो मस्त नाही झाला. थोडा म्हणजे तो पूर्णच बिघडून गेला. मस्त करता करता पूर्ण बिघडूनच गेला. तर बघा आता मी त्याचं काय बनवत आहे. मग शेवटी मी त्यांना आलू शेवचं पॉकेट आणलं आणि ते काही दिलं नाही टिफिनमध्ये. ते कॅन्सल करून टाकलं आणि त्याच्यानंतर मी त्याचा मस्त उपमा बनवून असा खाल्ला. आता ते तर काही वाया जाऊ देणार नाही आहे मी. तर मग मस्त त्याच्यामध्ये कांदा वगैरे टाकला आणि त्याचा मस्त उपमा बनवला. ढोकळ्याचा उपमा बनवला हा. मस्त ते चुरला हाताने आणि मस्त ढोकळ्याचा उपमा बनवून घेतला आणि मस्त खाऊन घेतला. आणि बघू शकता प्रतीकसाठी बटाटे उकडलेले आहे. त्याच्यामध्ये मस्त ठेचा, मीठ आणि कोथिंबीर टाकलेली आहे मस्त. असं तुम्ही बनवून बघा, खूप छान लागते. प्रतीकला तर असंच खायचं होतं आज. त्यांनी मला मागितलं तसं. त्याला जसं लागलं तो तसं मागत असतो. तर बाय सर्वांना.